कविवर्य अरुण कोल्हटकर यांची एक अप्रतिम कविता वामांगी. वामांगी म्हणजे पत्नी, जिचा अर्थ आहे बाये अंग का अधिकारी. धार्मिक मान्यतेनुसार पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला बसावे लागते. पत्नीला वामांगी म्हटले जाते कारण भगवान शिव यांच्या डाव्या बाजूतून स्त्रीची उत्पत्ती झालेली आहे, अशी ही एक मान्यता आहे. अगदी सुस्पष्ट अशी कविता मी वाचतो, आपण ऐका. देवळात गेलो होतो मध्ये, तिथं विठ्ठल काही दिसेना, रखमाय शेजारी नुसती वीट. मी म्हटलो राहिलं, रखमाय तर रखमाय, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढं मागं लागेल म्हणून, आणि जाता जाता सहज रुक्मायला म्हणालो, विठू कुठं गेला, दिसत नाही. रखमाई म्हणाली, कुठं गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला. मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथं कुणीही नाही. म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. दगडासारखी झाली मान, अगदी धरली बघ, इकडची तिकडं जरा होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठं जातो, काय करतो, मला काही माहिती नाही. खांद्याला खांदा भिडून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कुणी सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण. कोल्हटकरांची ही कविता मला फार भावली. तुमच्या आजूबाजूला तुम्ही अशी रखमाई पाहिली का? कमेंट करून कळवा.